ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अस्मिता आपल्या वडिलांना जाब विचारत असते आणि तेव्हा प्रताप काका अस्मिताला उत्तर देताना म्हणतात की अस्मिता, अगं माझे काही फॅक्टरीचे इश्यूज असतात, काही लोनच्या बाबतीत असतं, त्यामुळे सतत बँकेमध्ये माझं जाणं येणं असतं आणि बँकेमध्ये जेव्हा मी माझ्या कामासाठी जातो ना, तेव्हा मी तुझ्या अकाउंटबद्दल सुद्धा फॉलोअप घेत असतो, हे मी तुला आधीसुद्धा सांगितलं आहे ना. तेव्हा अस्मिता म्हणते, मग डॅड, मग तरीसुद्धा माझा अकाउंट ॲक्टिवेट का होत नाही आहे, का माझं अकाउंट चालू केलं जात नाही आहे, सांगा बरं तुम्ही. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं मग ते काम होईल ना, म्हणून तू माझ्याजवळ या भाषेत बोलशील का? अजून किती खालच्या पातळीला जाणार आहेस तू अस्मिता, सांग बरं मला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्मिता, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माझा हा व्हिडिओ तुला कुणी दिला गं? माझे व्हिडिओज आणि फोटो कुणी हे चोरून काढलेत आणि तुझ्यापर्यंत पोचवलेत? तेव्हा अर्जुन म्हणतो, अस्मिताई, हा व्हिडिओ कुणीतरी दारामध्ये उभा राहून केलेला आहे. कुणी केला हा व्हिडिओ? जरा त्याचं नाव सांगशील का? तेव्हा प्रताप काका इथे सचिनकडे रागाने बघत असतात. तेव्हा सचिन म्हणत असतो की अस्मिनेच मला सांगितलं होतं की डॅड जर तिथे गेले तर त्यांचा व्हिडिओ किंवा फोटो काढून मला दाखव म्हणून, आणि म्हणून मी फक्त तो व्हिडिओ तयार केला. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, तो मुद्दाच नाही आहे. मुद्दा हा आहे डॅड की तुम्ही जर माझ्या अकाउंटबद्दल फॉलोअप घेत आहे तर मग आत्तापर्यंत माझं अकाउंट हे ॲक्टिवेट का झालं नाही आहे, का आम्हाला पैसे काढता येत नाही आहेत, ते सांगाल का तुम्ही? कारण तुम्हीच माझं अकाउंट फ्रीज केलं आहे डॅड. तेव्हा प्रताप काका म्हणतात की अस्मिता, तुला सांगू का की तुझं अकाउंट का फ्रीज केले? हे काम मी नाही तर बँकेनेच केलेलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, का डॅड? तेव्हा प्रताप काका म्हणतात की ऐकण्याची हिंमत आहे का तुझ्याकडे? ती म्हणते, हो आहे ना, आहे माझ्यामध्ये हिंमत, मला ऐकायचंच आहे की नक्की काय घडलं आहे ते. तेव्हा प्रताप काका म्हणतात की अगं तुझ्या अकाउंटवरून आहे ना खूप मोठमोठे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. कधी 5 लाख, कधी 4 लाख, कधी 3 लाख, आणि हे ट्रान्झॅक्शन हे एका महिन्यामध्येच खूप वेळा झालेले आहेत आणि त्यामुळे बँकेनेच हा डिसिजन घेतलेला आहे की एवढे ट्रान्झॅक्शन एका पाठोपाठ एक का होत आहेत, काही इश्यू तर नाही आहे ना, म्हणून त्यांनी स्वतःनेच तुझं अकाउंट फ्रीज केले. हे कळतंय का तुला? तेव्हा इथे आता अस्मिता म्हणत असते, डॅड मग हे मला कसं काय कळणार? तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे अस्मिता, एवढे पैसे तुला कशासाठी लागत आहेत गं? तेव्हा अस्मिता म्हणते, अच्छा, म्हणजे आता माझेच पैसे मी कसे वापरायचे हे सुद्धा तुम्ही सांगणार आहात का डॅड? तेव्हा इथे कल्पना म्हणते, हो तेच सांगणार आहेत, कारण जे पैसे तू उधळतेस ना अस्मिता, ते पैसे काही तू स्वतःच्या कष्टाने कमावलेले नाही आहेत. ते पैसे तुझे डॅड तुझ्या अकाउंटवरती टाकत असतात, हे विसरू नको. त्यामुळे तुझ्या डॅडला जा विचारण्याच्या आधी थोडासा विचार करत जा, आणि ते पैसे तुझ्या भविष्यासाठीच आहेत, त्यामुळे त्याची अशी उधळणपट्टी करू नकोस, कळलं ना? तेव्हा इथे आता लगेचच अर्जुन म्हणत असतो की मला असं वाटतं हे पैसे अस्मिताईने खर्चच केलेले नाही आहेत, ते दुसरेच कुणीतरी खर्च करतं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, हो बरोबर आहे, मी स्वतः ते पैसे माझ्या नवऱ्याला दिलेले आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता म्हणते की ज्या वेळेला मी कमवत नव्हते तेव्हा माझा नवरा माझी जबाबदारी घेत होता ना, तो मला पैसे देत होता ना, मग आता त्याला गरज आहे आणि मी त्याला पैसे दिले तर कुठे बिघडलं? त्यानंतर प्रेक्षकांनो सगळं प्रकरणाचा सचिनवरती बरोबर शेकत असतं. तर इथे प्रिया आलेली असते जेलमध्ये नागराज आणि महिपतला भेटायला. ती म्हणत असते की मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि हात जोडून उभी असते. तेव्हा नागराज म्हणत असतो की बघतोयस ना महिपत, अरे बिचारी बबली आपल्यासमोर हात जोडून उभी आहे. प्रिया म्हणत असते, मी हारली आहे, मी थकली आहे. तेव्हा महिपत म्हणतो की बिचारी बबली, नागराज शेठ, बिचारी बबली हारली आहे, ती आता थकली आहे, मग आम्ही काय करायचं? तेव्हा प्रिया म्हणते की मला तुमच्या मदतीची गरज आहे. अर्जुन सायली माझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतायत की मी खरी बबली आहे म्हणून, आणि मी खरी तन्वी नाही आहे, याचे सगळे पुरावे ते लोक गोळा करतायत. आता मी काय करायचं मलाच कळत नाही आहे. जर सगळ्यांना कळलं की मी खरी तन्वी नाही आहे म्हणून, तर ते सगळेजण मला जेलमध्ये पाठवतील. कुत्रंसुद्धा माझा हाल खाणार नाही, अशी माझी अवस्था होईल.
आता तुम्हीच मला सांगा मी काय करायचं आहे, म्हणून तुम्ही माझी मदत करा. अर्जुन सायली मला सगळ्यांसमोर एक्सपोज करायच्या आधी मला माझं काम करायचं आहे आणि त्या बदल्यात 8 दिवसांमध्ये मी तुम्हाला जेलमधून बाहेर काढणार आहे. तेव्हा महिपत म्हणतो, बघताय ना नागराज शेठ, बबलीने जोक मारला. जे काम तिने 2 ते 3 महिन्यामध्ये केलं नाही ते ती 8 दिवसांमध्ये करणार आहे. तेव्हा इथे नागराज म्हणतो, काय गे प्रिया, आम्ही तुला मूर्ख वाटलो का गं? आम्हाला चुना लावतेस? माझ्यासाठी तू वकील बघणार होतीस. कुठे आहे गं वकील? प्रिया म्हणते, आहे ना वकील, मी बघितलाय. हे बघा महिपत अण्णा, तुमच्यासाठी साक्षीने आत्तापर्यंत एक तरी वकील बघितला का? कारण तिच्या पाठी पोलीस आहेत म्हणून ती तुमच्यासाठी वकील नाही बघू शकले. पण माझं तसं नाही आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी एक काम करा. महिपत म्हणतो, काय करायचं आहे की काम? प्रिया म्हणते, अर्जुन सायलीला कायमचं संपवायचं. ते कसं ते तुम्ही ठरवा आणि त्या अर्जुन सायलीला कायमचं संपवा. मी तुमचं काम करेन, तुम्हाला मी जेलमधून 8 दिवसात बाहेर काढेन. तेव्हा प्रताप काका अस्मिताला म्हणत असतात, अस्मिता झालं ते झालं. मी तुला हेच सांगतोय, मी माझ्या मित्राबरोबर बोलतो आणि लवकरात लवकर तुझं अकाउंट कसं काय ॲक्टिवेट करता येईल त्याच्याकडे लक्ष देतो. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते, आणि एक गोष्ट लक्षात ठेव अस्मिता, तुझा नवरा आता काही कमवत नाही आहे, कळलं ना? त्यामुळे हे पैसे तुझ्या बाळाच्या भविष्यासाठी ठेव. सायलीसुद्धा तेच म्हणते की आता तुम्हाला बाळाचा विचार केला पाहिजे. इतका खर्च करून कसा जमेल? बाळाच्या भविष्याचा विचार करायला नको का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, आणि आता तुझा नवरा काही कमवत नाही आहे तर हा नवरा जितके कमी दिवस तुझा नवरा राहील ना तेच चांगलं आहे. तेव्हा इथे लगेचच अस्मिता म्हणते, अर्जुन तू गप्प बस. तेव्हा सचिन म्हणतो, जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही आहे. आता मी अस्मिताकडून 1 रुपयासुद्धा घेणार नाही आहे. अस्मिता, माझं लोन कसं फेडायचं ते माझं मी बघून घेईन. आणि सरळ तो तिथून निघून जातो. सचिनची ही नाटके सुभेदारांच्या लक्षात यायलाच लागलेले असतात. तेवढ्यातच तिथे अश्विन येतो. अश्विन म्हणत असतो की तन्वी कुठे आहे? तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी कुठे जाते ते आम्हाला काही सांगून जाते का? सकाळ सकाळ ती आज घरातून बाहेर पडलेली आहे. तर इथे महिपत आणि नागराज म्हणतात, काय गं ये तन्वी, आम्ही जर तुझी मदत केली बबली आणि नंतरला तुझं तर काम होईल गं. अर्जुन सायली संपले जातील, पण मग तू आम्हाला धोका नाही देणार कशावरून? आम्ही का बरं विश्वास ठेवायचा तुझ्यावरती? ती म्हणते, तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवावाच लागेल. आतापर्यंत आपण चौघांनी मिळून 2 वर्ष 3 वर्ष एकमेकांना किती मदत केली. आपण एकमेकांच्या बाजूने उभे राहिलो. तसंच आपल्याला आताही करायचं आहे. आपल्याला एकमेकांची मदत करायची आहे. तुम्ही माझी मदत करा आणि मी तुमची मदत करेन, असं आता प्रियाने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन म्हणत असतो की तन्वी सकाळी बाहेर गेले ते सुद्धा न सांगता. प्रताप काका म्हणतात, तुला पण काही बोलली नाही का ती? तुझं काही काम असेल तर मला सांग अश्विन, मी तुझा निरोप देईन तिला. ती घरी आल्यानंतर तिला कॉल करायला सांगेन मी. अश्विन म्हणतो, ठीक आहे मामा, मी हॉस्पिटलला निघत होतो, संध्याकाळी यायला उशीर होईल ते सांगायचं होतं. तेव्हा इथे प्रियाचा फोन आलेला असतो. प्रियाचं नागराज महिपत बरोबर बोलणं झाल्यानंतर ती लगेचच अश्विनला फोन करते. अश्विन म्हणतो, तन्वी अगं कुठे आहेस तू आणि सकाळ सकाळ कुठे गेली आहेस? तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन अरे मी तुला सांगितलं होतं ना, माझी मैत्रीण सारिकाची तब्येत ठीक नाही आहे रे, म्हणून मी तिला बघायला आले होते. तिच्या घरी कुणी नाही आहे तिची मदत करायला, म्हणून मी सकाळ सकाळ सगळेजण झोपले होते, कुणालाही डिस्टर्ब न करता सारिकाला भेटायला आले. तेव्हा तो म्हणतो, बरं तिला बरं नसेल तर मी काही मेडिसिन लिहून देऊ का? प्रिया म्हणते, नाही नको, आत्ताच आम्ही फॅमिली डॉक्टरकडून जाऊन आलो आहे, हे काय आता घरीच चाललो आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की तिच्या मैत्रिणीला बरं नाही आहे, ती तिच्या मदतीला गेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा ही तीच मैत्रीण का जिच्याबरोबर रात्री ती पार्टीला गेली होती? ही तीच मैत्रीण आहे का जिच्यासाठी सोन्याचा दागिना कुणालाही न सांगता ती विकायला गेली होती? सो कॉल्ड मैत्रीण. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, दादा तन्वी आता बदलते आणि हे घरातल्या सर्वांना कळतंय, तर तुलासुद्धा ते दिसलं तर लवकरच बरं होईल. त्यानंतर इथे प्रताप काका म्हणत असतात की अश्विनचं हे आंधळं प्रेम आहे ना तन्वीवरती, त्याचाच तिने गैरफायदा घेतला आहे. कल्पना म्हणते, पण हे आपल्या अश्विनला कळायला हवं ना. तेव्हा सायली म्हणत असते की मला तर वाटतं की प्रिया खोटं बोलते.
ती कुठल्याही मैत्रिणीला भेटायला गेलीच नसणार आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो ते आपण शोधून काढू, पण आधी तू चल बरं, आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे. तेव्हा सायली म्हणते, अहो काय करताय, उचलून कशाला घेताय, मला इतकं पण लागलेलं नाही आहे, मी चालू शकते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, बायको चल बरं चल, मी तुझा हात पकडतो, नीट पाऊल टाका, लागेल तुला, इतकी तो काळजी घेत असतो. तेव्हा कल्पना म्हणते, सायली अगं अर्जुन प्रॅक्टिस करतोय, तू जेव्हा गरोदर असशील ना, तुझ्या गरोदरपणामध्ये सुद्धा अर्जुन तुझी अशीच काळजी घेईल. बरोबर की नाही अर्जुन? तुम्ही दोघांनी सुद्धा आता बाळाचा विचार करा बरं, म्हणजे अस्मिताचं बाळ आणि तुमचं बाळ सोबतच मोठं होईल. तेव्हा इथे अर्जुन आता उदास होतो, कारण का त्याची कारणं जरा वेगळीच असतात. त्यानंतर इथे प्रिया एका वकिलाला भेटायला आलेली असते. ती म्हणते, तुम्हाला महिपत आणि नागराज यांचा जामीन करायचा आहे, त्यांची केस घेऊन मी तुमच्याकडे आले. आणि हे बघा, तुम्ही त्यांची केस घेताय त्यासाठी मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन. आणि हे पैसे तुमचे तोंड बंद ठेवण्यासाठी. तो म्हणतो, तोंड बंद ठेवण्यासाठी म्हणजे? तेव्हा प्रिया म्हणते की तुमचं सर्कल खूप छोटं आहे. तुम्ही इथे महिपत नागराजची केस घेतले हे अर्जुन सुभेदार किंवा रविराज किल्लेदार यांना कळता कामा नये. कारण त्यांनी इथे अर्जुन सुभेदाराने किती मेहनत घेतली त्या दोघांना जेलमध्ये पाठवायला, तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून त्या दोघांना काही कळता कामा नये. आणि मी जसं तुम्हाला सांगेन केस तुम्ही तशीच लढायची, कळलं का, असं प्रियाने बजावून सांगितलेलं असतं. तर इथे अस्मिता येते आणि म्हणते, सचिन अरे काय आहे, उगाच मी तुझं ऐकून गेले डॅडला जा विचारायला. तो व्हिडिओ जेव्हा तू दाखवलास ना मला, तेव्हाच मी तो व्हिडिओ डिलीट करून टाकायला हवा होता. तुझ्या सांगण्यावरून मी माझ्या बिचाऱ्या डॅडवर संशय घेतला, ते तर माझ्याच कामासाठी गेले होते ना. तेव्हा सचिन म्हणतो, अच्छा म्हणजे हे सगळं माझ्यामुळे झालं असं म्हणायचं आहे तुला. ती म्हणते, सचिन अरे तू इतके मोठे मोठे ट्रान्झॅक्शन केलेस की बँकेने माझं अकाउंट फ्रीज केलं आणि त्याच्यामध्ये तू माझ्या डॅडला दोष देत होतास. अरे बाबा, तो व्हिडिओ करणं किती चुकीचं आहे. डॅडला असं वाटते की मी त्यांच्यावरती पारख ठेवते. आणि सायलीसुद्धा म्हणालेली असते की अस्मिताताई, तुम्ही बाबांवरती पारख ठेवलीत, त्यांचे व्हिडिओज आणि फोटो काढायला सांगितलात, हे कितपत योग्य आहे. तेव्हा अस्मिता आता सचिनलाच बोलत असते की मी माझ्या माणसांच्या नजरेत पडले, तुला सावरता सावरता. तेव्हा इथे आता लगेच इथे सचिन म्हणत असतो, कशी बायको आहेस ग तू, नवऱ्यासाठी जरा काहीतरी कर. जरा काय कुटुंबाच्या विरोधात बोललीस तर लगेच रडायला लागलीस का. जाऊ दे, तुझ्याजवळ बोलण्यात काही अर्थच नाही आहे. असं इथे सचिन आता अस्मितालाच हिणवतो आणि सरळ तिथून निघून जातो. तेव्हा इथे सायली म्हणते, काय हो काय झालं, तुमचा का चेहरा उतरलाय, कसला विचार करताय. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, बायको अगं काय करू, म्हणजे बघ ना, इथे मम्मा डॅड सगळेजण आता आपल्याला बाळ हवंय म्हणून चिडवतात, पण बाळाची रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे गं. मला भीती वाटते, म्हणजे आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी व्यवस्थित पार पाडू शकू का, मी बाळाला चांगले संस्कार देऊ शकेन का, मी चांगला बाबा होईन का, असं मला वाटत असतं. सायली म्हणते, अहो असं का विचार करताय, तुम्ही चांगलेच बाबा होणार, तुमच्यावरती चांगले संस्कार झालेत ना. तेव्हा सायली म्हणते, कालपर्यंत जर आपल्याला बाळावरून चिडवलं तर तुम्ही हसायतात, आपण दोघांनी मिळून एकत्र बाळाची स्वप्न रंगवली होती ना हो, मग आत्ताच अचानक असं काय घडलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, जेव्हा मी अस्मिताईचं बाळ माझ्या पहिल्यांदाच हातात घेतलं ना, तेव्हा मला असं वाटलं की बाळाची जबाबदारी ही काही छोटी नसते, बाळाची जबाबदारी ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी आहे ना, आपण स्वतः इथे सक्षम असलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा सायली म्हणते, अगदी बरोबर आहे, मलासुद्धा आपल्या बाळावरती पूर्ण आजी, आई, बाबा यांनी जसे तुमच्या 3 भावंडावरती संस्कार केले ना, तसे आपल्या बाळावरतीही संस्कार झाले पाहिजे माणुसकीचे. माणुसकी त्याच्यामध्ये रुजली पाहिजे. आता बघा ना, कितीही वादविवाद असतील, माझा पाय भाजला तर अश्विन भाऊजी पटकन धावून आले, त्यांनी माझ्या पायाला मलम लावून दिलं. त्यामुळे आपल्या बाळावरती सुद्धा असेच संस्कार व्हायला पाहिजे जसे तुमच्या तिघांवरती झालेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला राग नाही आला ना बायको. ती म्हणते, अजिबात नाही, जोपर्यंत आपल्या दोघांनी सुद्धा इथे आपली मानसिकता व्यवस्थित होत नाही, आपल्या दोघांना जोर वाटत नाही ना, तोपर्यंत आपण बाळाचा विचार करायचा नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे बरं चल आता डॉक्टरकडे चल. तेव्हा सायली म्हणते, डॉक्टरकडे जाऊ आपण, पण आधी तुम्ही प्रियावरती लक्ष ठेवा, तिच्याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही आहे. प्रियाचं नक्की काय चाललं आहे ते आपल्याला कळायला हवं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन प्रियावरती लक्ष ठेवणारच असतो,
पण तेवढ्यातच इथे सायली आता किचनमध्ये आलेली असते. तेव्हा अस्मिता तिथे येते. अस्मिता रडत असते. सायली म्हणते, अस्मिता ताई काय झालं हो? का रडताय तुम्ही? तुमचा चेहरा का एवढा उतरलाय? अस्मिता म्हणते, सायली काहीच कळत नाही गं. कसं वागायचं, कसं बोलायचं, कुणावरती विश्वास ठेवायचा, कुणावरती नाही, काहीच कळत नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, अस्मिता ताई तुम्ही थोडेसे डोळे उघडे ठेवा. प्रेमाची पट्टी डोळ्यावरची बाजूला काढा. कोण आपलं आणि कोण परकं हे कळेल तुम्हाला. तेव्हा ती म्हणते, आपल्याच माणसामध्ये कोण आपलं कोण परकं असं कसं समजायचं सायली? सगळीच तर माणसं आपली आहेत ना. तेव्हा सायली म्हणते, कसं असतं ना, कधी कधी आपली माणसं जी असतात ना ती आपल्याला फसवत असतात. ती चुकीची वागत असतात, पण तरीसुद्धा आपण त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करत असतो, कारण आपलं त्या व्यक्तीवरती प्रेम असतं ना. पण जर प्रेम बाजूला ठेवलं तर चूक ते चूकच ह्या गोष्टी जर तुम्हाला दिसायला लागल्या ना, तर सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊन जातील. अस्मिताताई थोडासा विचार करा. म्हणजे इथे आता सचिन भाऊजींवरती तुमचं प्रेम आहे, पण जर त्यांचं काही चुकत असेल तर एखाद्या सतत चुकणाऱ्या माणसाला सारखं सारखं माफ करणं म्हणजे चुकीचं नाही का? मला असं वाटतं तुम्ही समजूतदार आहात. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पडताळून बघा आणि सारासार विचार करा आणि मग काय बरोबर काय चूक तुमचं तुम्हाला कळेल. पुढील भागामध्ये नागराज म्हणत असतो, महिपत साक्षीने तिचं काम केलं का? महिपत म्हणतो, हो साक्षीने तिचं काम केलेलं आहे. आता अर्जुन आणि सायली कायमचे संपणार. तेव्हा इथे दोघांना आनंद झालेला असतो त्या गोष्टीचा. अर्जुन सायली गाडीमध्ये बसत असतात. तेवढ्यात त्या ठिकाणी आलेली असते ती इथे साक्षी. तिने एका माणसाला सुपारी दिलेली असते. मोठा ट्रक येतो आणि अर्जुन सायलीच्या गाडीला धडकणारच असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मोठा ट्रक आता अर्जुन सायलीच्या गाडीच्या मागे असणार आणि तो धडकणार. आणि तेवढ्यातच इथे आता घरामध्ये ही बातमी सगळ्यांना प्रियाने दाखवलेली असते की बघा बघा अर्जुन सायलीबद्दल न्यूज आले. तर इथे आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, सुप्रसिद्ध ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा भीषण अपघात झालेला आहे आणि आता ते दोघेसुद्धा जिवंत नाही आहेत, म्हणजे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अशी बातमी ऐकल्यानंतर घरातल्या सर्व लोकांना खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.